मी गोपाळ गणपत मेहत्रे, राहणार माळवाडी, इंदापूर. ऊसात काय एवढं प्रॉफिट मिळेना, त्याच्यामुळं हे एक बॅच काढली तरी ऊसा इतकं पैसे होतात. त्या एका महिन्यात ऊसा इतकं पैसे 100% होतात. तर त्यामुळं मी हा रेशीम उद्योग चालू केलेला आहे जास्त करून. माझा आत्ता सध्या 2 एकर आहे. 2 एकरावरती आहे. सायकल पद्धतीने बॅच चालू असते माझी. कंटिन्यू 250, 250, 250, 250 असे चालते. दर 40 दिवसाला बॅच चालते. शेड 60 बाय 27चं एक आहे आणि त्याच्यात 3000 स्क्वेअर फूट जागा आहे. 6 रॅक आहेत 18 बाय 5.5चे. टोटली त्याच्यात 3000 स्क्वेअर फूट जागा होती. जास्तीत जास्त 300 अंडेपुंज बसतात, पण 300 अंडेपुंजाला गर्दी होती, त्यामुळे मी 250 अंडेपुंज घेतो आहे. 250 अंडेपुंजासाठी पाला माझ्या माहितीनुसार 4 फुटी जर लागण असेल तर 35 गुंठ्यापर्यंत भागू शकतं. जर जास्त थंडीच्या दिवसात असेल तर मग एकरभर लागू शकतो. जसं वातावरण थंडीच्या दिवसात जास्त फिडिंग लागतात, पावसाळ्याच्या दिवसात तर कमी लागतात, उन्हाळ्याचं आणखी कमी लागतात. 12 फिडिंगवरती उन्हाळ्याचं आणि पावसाळ्यात येऊ शकतं शॅम्पल. आणि थंडीच्या दिवसात मात्र साधारण 18पर्यंत जाऊ शकतं. 18 फिडिंग म्हणजे 9 दिवस. इथे सगळं पूर्ण बॅकवॉटर साईट आहे, त्याच्यामुळं ऊसाचं क्षेत्र भरपूर आहे. रेशीमकडं असंच आमच्या पाहुण्यांकडे होते ना झगडेवाडीत, त्याच्यामुळे त्यांचं बघून बघून रेशीम करायचं आहे डोक्यातच घेतलेलं होतं. पण सुरुवातीला काय आई करून देत नव्हती, नको म्हणायची. मग नंतर ऊसाला दर कमी मिळाल्यानंतर करायचं डोक्यात घेतलं शेवटी. फायदा म्हणजे सुरुवातीची बॅच जर काढली, मी कोलार गोल्ड घेत होते त्यावेळेस, पिवळं कोश. तर त्याचं माझं 16,000 रुपये झालं ते सुरुवातीला. तरी ते शासनाला घालत होतो कोश. शासनाला घालून 155 रुपये भाव मिळत होता मला. 155 रुपये भेटून ते पैसे 6 महिन्यांनी भेटायचे आपल्याला. आणि नंतर मग काही व्यापारी चालू झाले. बेंगलोरला, रामनगरला जायला लागलो. मग रामनगरला गेल्यानंतर तिकडं काय माझी त्यावेळेस हायेस्ट बॅच सुरुवातीलाच 1,07,000 झाली त्यावेळेसच्या काळात. म्हणजे साधारण एक 15 वर्षाचा काळ आहे तो. 15 वर्षापूर्वी 1,07,000ची बॅच झाली. इथून पुढं मग काय रेशीममध्ये थोडी ग्रीपच घेतली. मग रेशीममध्ये साधारण मी वर्षाकाठी 2 एकर, 1 एकरातनं 5.5-6 लाख रुपये कमवतो. माझी 2 एकर लागवड आहे. सुरुवातीला हे आपले साहेब लोक येत होते ना, अधिकारी वर्ग, केंद्रीय रेशीम बोर्डाचे इथे विस्तार अधिकारी होते ना पहिले, ते नेरुके साहेब म्हणून. ते विस्तार अधिकारी येऊन ते सांगायचे. आता नंतर शरीफ साहेब येत होते. शरीफ साहेब रिटायर झाल्यानंतर आता राठोड साहेब यायला लागले, डांगे मॅडम आहेत, उपाध्ये मॅडम आहेत. त्यांचं मार्गदर्शन सगळ्यांचं आम्हाला लाभतं आहे. पण आता रेट 750 रुपयापर्यंत गेलेला आहे. आपण बीड मार्केटला नेऊ द्या, बारामती मार्केटला नेऊ द्या, रामनगरला गेलं तर अतिउत्तम आहे. रामनगरला गेल्यावर तर जास्तच भाव भेटणार. पण प्रवासामुळे ह्याच्यामुळे जायचं कंटाळा होतो शेवटी. त्याच्यामुळे बीड किंवा बारामती दोन्ही मार्केट चांगली आपल्या महाराष्ट्रामध्ये. घरातील आपले दोघं जण, मी आणि मुलगा, आणि बाहेरचे शेवटच्या आठवड्यात आम्ही फक्त बाहेरचे 2 लेबर लावतो. 4 माणसावर आम्ही बॅच हँडल करतो. रेशीमचं कष्ट फक्त 6 दिवस आहे. शेवटचे 6 दिवस. 6 दिवसानं त्याच्या अगोदर आम्ही दोघंच हँडल करतो, मुलगा आणि मी. मुलगा याच्यात मुलाच्या जन्मापासून आहे हे, त्याच्यामुळे मुलगा त्याच्यात ट्रेन आहे. महिन्याचे एक दुसऱ्या पिकाचा जर विचार केला, दुसऱ्या पिकाला कमीत कमी मका केली, काही केलं तर 4 महिने लागतात यायला. तर ह्याचं पीकही असं की जर चाकी जर घेतली तर 20 दिवसात पैसे आपल्याला अवेलेबल होतात. आणि जर घरी ब्रशिंग घेऊन जर केलं तर 1 महिन्याचा कालावधी आहे. ज्या तारखेला आपण समजा 30 तारखेला अंडे आपले हॅच झाली तर पुढच्या 30 तारखेला विक्रीला जातात. तर पुढच्या 30 तारखेचा पैसेच घ्यायचं थोडक्यात. म्हणजे 1 महिन्याचं नगदी पीक आहे हा. त्याच्यामुळं पैसे झटकेपट कुठल्याच शेतीत असं नाही की आपल्याला इतक्या झटपट पैसे मिळतात आणि दर चांगला भेटतोय. सुरुवातीला ऊस करत होतो का नाही, त्यावेळेस मला ऊसाचं पैसे येईपर्यंत दुसऱ्याच्यात कामाला जायची वेळ होती. कारण ऊसाचे पैसे एकदम येतात, एकदम जातात. आणि ह्याचं आहे ते कसं महिन्याच्या महिन्याला येतात. त्याच्यामुळं काय माझं घर झालं आहे, माझ्याकडं वाहनं जे पाहिजे ते आहे. ट्रॅक्टर किती 2-3 ट्रॅक्टर आहेत म्हणलं तरी चालेल, बारक्या ते ट्रॅक्टर्स आहेत, 4 व्हीलर गाडी आहे. सगळं म्हणजे माझा ह्या तुतीमुळं प्रपंच अगदी व्यवस्थित चाललेला आहे. नोकरीचा विषय तर कुठं नाहीच त्याचा, कारण हा थोरला मुलगा आहे तो ह्या रेशीममध्ये त्याच्या जन्मापासून करतोय म्हणल्यावर तो एक्सपर्टच आहे ह्याच्यात. आणि शेवटी त्याची डिप्लोमा झालेला, ॲग्री डिप्लोमा, त्याच्यामुळे तो ह्याच्यात तरबेज आहे एकदम.
आणि लहान मुलाला काय रेशीम साहित्याचं दुकानच टाकून दिलेलं आहे त्याला, त्याच्यामुळे ते दुकान चालतं त्याचं बी, आणि हा शेतीत करतोय. 75-80चं ॲव्हरेज निघतं 100ला. 100ला 75 ते 80 किलोचं ॲव्हरेज. जास्तीत जास्त चॉकी घेतली तर 100ला 100 बी निघू शकतं. चॉकीचा काय म्हणजे चॉकी घेतल्यावर 100ला 100 निघतं आहे. पण थोडं बारकावं आहे ह्या उद्योगात. थोडं बारकाव्याने जर केलं तर अगदी सोपा उद्योग आहे. सुरुवातीला शरीफ साहेब यायचे, शरीफ साहेबांनी बारकावं सांगून सांगून ते माहीत झाले. आता त्याच्यानंतर हे राठोड साहेब आलेत. राठोड साहेब असतात, त्यांच्याबरोबर ते मॅडम असतात, डांगे मॅडम, उपाध्ये मॅडम. हे थोडं बारकावं सांगून सांगून पुन्हा आणखी जास्त प्रगती झाली आहे. उद्योगात उत्साह वाढला आहे. उत्साह वाढल्यामुळे त्यामुळे काय करायला, हे जरी कोणीला करायचं असेल, जर एखाद्या नवीन शेतकऱ्याने जर विचारलं तर त्या शेतकऱ्याचा आम्ही कधीही रागराग करत नाही. मी असू द्या, मुलगा असू द्या, त्यांना सविस्तर माहिती द्यायची. चुकीची माहिती देत नाही कधीच चुकीची माहिती देत नाही. ह्या उद्योगाचा दुसरा शेजारी करतोय म्हणून मी करायचा असा उद्योग हा नाही. ह्याचं पूर्ण नॉलेज घेतल्याशिवाय उद्योग करू नये. नॉलेज कमीत कमी त्याची कशी बॅच चालते, कसं काय होतं ते शेजाऱ्याचं जाऊन बघणे आणि नंतर आपण ह्या उद्योगात उतरणे. नाहीतर ही लागवड करायची, शेड करायचं, हे सोप्या गोष्टी नाही त्या. जर त्यातून जर व्यवस्थित केलं त्यांनी बारकावं बघून तर टिकू शकतो शेतकरी, काही अडचण नाही. ट्रेनिंगची खूप गरज आहे आणि अशा अधिकारी लोकांची सुद्धा गरज आहे. जे अधिकारी लोक बांधावर येऊन आपल्याला मार्गदर्शन करतात, त्यांनी मार्गदर्शन केल्यानंतर माहिती होऊ शकतं. सगळ्या योजनेचा लाभ घेतलेला आहे पहिल्यापासून. शेडचं मिळालेलं आहे मला, ड्रिपचं मिळालेलं आहे, साहित्याचं मिळालेलं आहे सगळं. अनुदानातून वंचित राहिलो असा भाग नाही. अनुदान सगळं भेटलेलं आहे मला. जुन्यातलं आहे मी आणखीन. ते मनरेगात नव्हतं त्यावेळेस वैयक्तिक शेतकऱ्याला मिळत होतं. ते माझा हा रेशीम उद्योग व्यवस्थित चाललेला आहे. ज्याची कष्ट करायची तयारी आहे किंवा ज्याला शेतीचा नाद आहे भरपूर, त्या शेतकऱ्याने हा उद्योग केला तर अतिउत्तम आहे. तरुण पिढीने नोकरीच्या न मागं लागता ह्या अशा एक 5 एकराच्या आत जर जमीन असेल एखाद्याला तर त्यांनी ह्या 2 एकर हा रेशीम उद्योग करायला काय हरकत नाही. नोकरीपेक्षा डबल पैसा मिळू शकतो. नोकरी करायची म्हणजे आता 40-50 हजार रुपये पगाराची नोकरी. 40-50 हजारात काय होतं, हे लाखाने उत्पन्न देतं. पण नोकरी मिळत नाही, परमनंटली नोकरी नसते, सरकारी नोकऱ्या राहिल्या नाही त्या. त्यामुळं तरुण पिढीने ह्या रेशीम उद्योगाकडे वळावं. नोकरी म्हणूनच हा उद्योग करायचा. नोकरी करायला 8 तास तरी कमीत कमी जावं लागतंय. मग हे 8 तास जर ह्याला 8 तास बी लागत नाही, सकाळी 2 तास संध्याकाळी 2 तास, बस विषय संपला. खूप चांगला व्यवसाय आहे. हे नवीन गोष्टी आहेत, ते आम्हाला तज्ज्ञ लोक येऊन बांधावरती येऊन ते आम्हाला मार्गदर्शन करतात किंवा काय अडचणी असल्या तर त्यांनी सांगितल्यापासून आमच्या दूर होतात अडचणी. ह्या व्यवसायात बदल होत चाललेला आहे. तिथून आम्ही बदल केला की सुधारणा होत जाते ऑटोमॅटिक. माल विक्री बारामतीला किंवा बीडला, बारामती किंवा बीड हे 2 मार्केट आम्हाला सोयीस्कर आहेत. खरे आहेत. खाजगी व्यापारी पण घेऊन जातात, देतात दर व्यवस्थित, काय अडचण नाही. पैसे मात्र आमच्या जबाबदारी आम्ही त्या व्यापाऱ्यांना दिला तरी देतो, तसे काही अडचण नाही. ह्या व्यवसायात अत्यंत भरभराटीने सुधारणा झालेली आहे. तरी हा व्यवसाय मनापासून करतो आणि मनापासून केल्यानंतर कुठल्याही उद्योगात यश येतं. त्यामुळं मी हा उद्योग कायमस्वरूपी करत राहणार आहे.